नागपूर विभागात शालार्थ आय.डी. घोटाळा प्रकरणात आतापर्यंत एकूण तब्बल 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी 3 शिक्षण उपसंचालक यांच्यासह 12 इतर आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये नागपूर विभागाच्या माजी उपसंचालिका तथा छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार, राज्य शिक्षण नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष प्रभारी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा समावेश आहे. तर काही जिल्ह्यातील अधिकारी हे अद्यापही फरार आहेत. लक्ष्मण मंधाम हा नागपूर शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक या पदावर कार्यरत होता. लक्ष्मण मंधाम याने सन 2019 पासून 1100 शालार्थ आय.डी. तयार केल्या आहेत. त्यापैकी 350 शालार्थ आय.डी. या योग्य आहेत, तर इतर 750 आय.डी. या परस्पर बोगस तयार करण्यात आल्या आहेत, ज्या विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरून इतर कम्प्युटरचा वापर करून तयार करण्यात आल्या होत्या. तर इतर काही आरोपींनी याच प्रकरणात अँटिसिपेटरी बेलसाठी न्यायालयाचे दार ठोठावले असून काहींना जामीन मिळाला आहे, तर काहींचा जामीन उच्च न्यायालयाने रिजेक्ट केलेला आहे. या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी व त्यांच्या कार्यालयीन कर्मचारी, शिक्षण उपसंचालक व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी तसेच पडताळणी अधीक्षक यांचा सहभाग असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणी सतीश मुंडले, निवृत्त शिक्षण संचालक तथा वेतन विभागाचे वाघमारे हे अद्यापही फरार आहेत. आता यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात काही मध्यस्थी करणारे शिक्षण क्षेत्रातील संस्था संचालक, विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शालार्थ आय.डी. तयार करणाऱ्या दलालांचा देखील शोध घेतला जात आहे. ज्या संस्था संचालकांनी अशा प्रकारचे बोगस शालार्थ आय.डी. तयार करून घेतले व त्यांच्याद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे आता धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती नामांकित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसात अटक होणार हे पाहण्यासारखे राहणार आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास एस.आय.टीचे प्रमुख डी.सी.पी. श्री राहुल मदने तथा सदर पोलीस स्टेशनचे नागपूर व सायबर क्राईम पोलीस विभाग नागपूर हे करीत आहेत. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. नागपूर विभागात शालार्थ आय.डी. घोटाळा प्रकरणात आतापर्यंत एकूण तब्बल 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी 3 शिक्षण उपसंचालक यांच्यासह 12 इतर आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये नागपूर विभागाच्या माजी उपसंचालिका तथा छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार, राज्य शिक्षण नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष प्रभारी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा समावेश आहे. तर काही जिल्ह्यातील अधिकारी हे अद्यापही फरार आहेत. लक्ष्मण मंधाम हा नागपूर शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक या पदावर कार्यरत होता. लक्ष्मण मंधाम याने सन 2019 पासून 1100 शालार्थ आय.डी. तयार केल्या आहेत. त्यापैकी 350 शालार्थ आय.डी. या योग्य आहेत, तर इतर 750 आय.डी. या परस्पर बोगस तयार करण्यात आल्या आहेत, ज्या विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरून इतर कम्प्युटरचा वापर करून तयार करण्यात आल्या होत्या. तर इतर काही आरोपींनी याच प्रकरणात अँटिसिपेटरी बेलसाठी न्यायालयाचे दार ठोठावले असून काहींना जामीन मिळाला आहे, तर काहींचा जामीन उच्च न्यायालयाने रिजेक्ट केलेला आहे. या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी व त्यांच्या कार्यालयीन कर्मचारी, शिक्षण उपसंचालक व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी तसेच पडताळणी अधीक्षक यांचा सहभाग असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणी सतीश मुंडले, निवृत्त शिक्षण संचालक तथा वेतन विभागाचे वाघमारे हे अद्यापही फरार आहेत. आता यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणात काही मध्यस्थी करणारे शिक्षण क्षेत्रातील संस्था संचालक, विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शालार्थ आय.डी. तयार करणाऱ्या दलालांचा देखील शोध घेतला जात आहे.
ज्या संस्था संचालकांनी अशा प्रकारचे बोगस शालार्थ ID तयार करून घेतले व त्यांच्याद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे आता धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती नामांकित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसात अटक होणार हे पाहण्यासारखे राहणार आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास SITचे प्रमुख DCP श्री राहुल मदने तथा सदर पोलीस स्टेशनचे नागपूर व सायबर क्राईम पोलीस विभाग नागपूर हे करीत आहेत. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज.